आणि त्यानंतर ते सारथीचे सचिव म्हणून एक आपला हक्काचा माणूस म्हणून त्यांनी रात्रंदिवस अथक प्रयत्न केलं आणि सारथीचं जे काम आहे पूर्ण मार्गप्रस्थ केलं. सध्या ते कृषी सचिव म्हणून कार्यरत आहे. असे आपले अशोकजी काकडे. धन्यवाद. अखंड मराठा काकडे परिवार महाराष्ट्र या आजच्या राज्यव्यापी बैठकीसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि येथे उपस्थित असलेले ज्याला आपण आता भावकीच म्हणूयात अशा आपल्या भावकीतील सर्व मित्रांनो, एक अतिशय स्तुत्य अशी एक गोष्ट झालेली आहे. ते म्हणजे पहिल्यांदाच आपली एक तिसऱ्यांदा राज्यव्यापी बैठक झालेली आहे आणि ह्याच्यातून मला असं वाटतं की काही चांगल्या गोष्टी झाल्याच पाहिजेत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे बेटा ते दिसत नाही मागे. मला नेहमी वाटतं की आपला भूतकाळ जर का इतका उज्ज्वल आणि दैदिप्यमान असेल तर एका अतिशय उत्कृष्ट अशा हव्याशा भविष्य काळाची आपण नक्कीच अपेक्षा करू शकतो. सूर्याजी काकडे यांचा इतिहास जर का आपण पाहिला तर आपण नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललं गेलं की हे फक्त गनिमी काव्याने लढणारे आहेत. छोटे छोटे युद्ध करायचे आणि निघून जायचे असं त्याच्याबद्दल बोललं जायचं. पण महाराजांच्या आयुष्यात जे समोरासमोर मोकळ्या मैदानात जे युद्ध झालं ते आहे साल्हेरचं युद्ध. आकडेवारी माझी चुकीची असेल पण असं म्हणतात की तेव्हा मराठ्यांचं 70,000चं सैन्य होतं आणि मोगलांचा प्रमुख हा दिलेर खान होता. आणि 1672ला साल्हेरच्या मैदानामध्ये साल्हेर आणि बुल्हेर हे 2 किल्ले मोगलांच्या ताब्यात असताना तिथे आपलं समोरासमोर युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये मराठ्यांचा फार मोठा विजय झाला. दिलेर खानचा सपशेल पाडाव झाला. आणि तुम्हाला आठवत असेल की त्यानंतर 2 वर्षातच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला. दिलेर खानाने तसं म्हटलं तर पुरंदरच्या तहामध्ये फार प्रमुख भूमिका बजावली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा अडचणीत आणण्याची त्यांनी व्यूहरचना केली होती. त्याच दिलेर खानाचा पाडाव सूर्याजी काकडे आणि त्याच्या इतर सवंगड्यांनी केला आणि त्याच्यामुळे 2 वर्षानंतर जेव्हा राज्याभिषेक झाला महाराजांचा तेव्हा दिलेर खान हा दक्षिणेला याच संभाजीनगरमध्ये तिथला तो सुभेदार होता. परंतु त्यांनी कधीही रायगडाकडे वळून पाहिलं नाही. एवढा दारुण पराभव त्याचा साल्हेरला झाला होता. म्हणून त्या युद्धामध्ये दुर्दैवाने सूर्याजी काकडे पडले आणि तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की माझा सूर्यराव पडला. महाभारतातला कर्ण होता. महाराजांच्या या वाक्याचा थोडंसं मी तुम्हाला संदर्भ देतो. जेव्हा अर्जुन आणि कर्णाचं महाभारतामध्ये समोरासमोर शेवटचं युद्ध होत होतं तेव्हा अर्जुनाच्या बाणाने कर्णाचा रथ एक 50-60 फूट मागे जात होता. इतक्या जोरात अर्जुनाच्या बाणाचा प्रहार होता आणि कर्णाच्या बाणांच्या प्रहाराने अर्जुनाचा रथ फक्त 2 किंवा 3 फूट मागे जात होता. आणि तरी सुद्धा तिथे बसलेला कृष्ण कर्णाची स्तुती करत होता असं महाभारतकार म्हणतात, व्यास म्हणतात. थोडा वेळ झाला अर्जुनाला शेवटी राग येतो. तो म्हणतो तुझं काय लावलंय रे तू कृष्णा? माझ्या बाणाने जर का त्याचा रथ 50 फूट मागे जात असेल आणि त्याच्या बाणाने माझा रथ फक्त 2 फूट मागे येत असेल तर कोण श्रेष्ठ आहे तूच सांग. कृष्ण म्हणतो की कर्ण श्रेष्ठ आहे. अर्जुन म्हणतो कसं काय? तेव्हा कृष्ण म्हणतो अरे तुझ्या रथाचं सारथ्य मी करतोय. ह्याच्यावर हनुमान आहे आणि विष्णू आणि हनुमान एकत्र असताना सुद्धा कर्णाच्या बाणाने तुझा रथ 2 फूट मागे जातोय. यात त्याचं सामर्थ्य किती येते बघ. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सूर्याजी काकडेंना कर्णाची उपमा दिलेली आहे. आणि कर्णाची उपमा ही दुसरी ही मित्रत्वाची उपमा आहे. म्हणजे सगळं काही परिस्थिती तुम्हाला अनुकूल होते असं वाटलं, अख्खा राज्यात तुमच्या नावाने करायला पांडवांची तयारी होती,
तरी सुद्धा कर्ण काय म्हणाला, मी माझ्या मित्राची बाजू घेईन. बरोबर का चूक, ती गोष्ट वेगळी आहे. आणि त्याच पद्धतीने सूर्याजी काकडे शिवाजी महाराजांच्या पाठीशी लहानपणापासून उभे राहिले. म्हणून निनाद बेडेकरांचं असं म्हणणं आहे की जे 10 अंगरक्षक गेलेले आहेत त्यात एक सूर्याजी कोकाटे नावाचं कोणतरी गृहस्थ होते. त्यांचं म्हणणं आहे की ते सूर्याजी काकडे होते, चुकून शिव भारतामध्ये आडनाव चुकलेला असावं. पण आपल्याला ते काय माहीत नाही. पण एक नक्की होतं की सूर्याजी काकडे हे लहानपणापासून महाराजांबरोबर होते आणि 1672ला स्वराज्यासाठीच त्यांनी एक आपल्या प्राणांची आहुती दिली. आणि म्हणून मला असं वाटतं की आपला भूतकाळ जर का एवढा वैभवशाली असेल, आदर्शवादी असेल आणि ज्याच्यातून प्रेरणा घ्यावी असं असेल आणि तो आपलाच असेल, तर एका उज्ज्वल भविष्य काळाची आपण सर्वांनी आशा बाळगलीच पाहिजे. कारण आपल्या सर्वांमध्ये ते सामर्थ्य आहे. अनेकदा अनुलेखाने सुद्धा अनेक जणांचा इतिहास पुसला जातो आणि त्याच्यामुळे आता जो ठराव मांडला गेला की आपण सरदार सूर्याजी काकडे यांचं स्मारक पांगारे गावात करावं, हे अत्यंत आवश्यक आहे. कारण आपल्या अस्मितेचं ते प्रतीक आहे. मी असं मध्यंतरी बोलताना असंही म्हटलं होतं की लग्नानंतर जसं प्रत्येक जण आपल्या कुलदेवतेचे दर्शन घेतो, म्हणजे आपल्या जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेतो, कुलदेवता म्हणून आपण तुळजापूरच्या भवानी मातेचं दर्शन घेतो, तसं त्याच नवरा बायकोने आपलं जर का पांगारे गावात स्मारक झालं तर तिसऱ्या दैवताचं जे दर्शन घ्यायचंय आणि या दृष्टीने जर का आपण पावलं टाकली तर नक्कीच सांगतो प्रेरणा घेणारे हजारो लोक तयार होतील. आज आपण होतो की आज आपण या राज्यव्यापी मेळाव्यामुळे आपण एकमेकांशी आता जोडले गेलेलो आहोत. खूप चांगलं त्यांनी सांगितलं की सगळे टाकडे एकच आहेत, हे एकदम खरं आहे. कुठेतरी मुलुकगिरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या सैन्याबरोबर आपली लोक मूळ गावातून निघाली आणि वाटेतच कुठेतरी जिथे जिथे जमीन मिळाली, जिथे जिथे वतन मिळाली, तिथे तिथे ती थांबली. आणि दुर्दैवाने नंतरच्या इंग्रजांच्या काळामध्ये या इतिहासाचा मागूसच राहिला नाही. इंग्रजांनी कधी आपल्याला आपला इतिहास लिहू दिला नाही. त्याच्यामुळे बहुधा आपलं कुठेतरी लिंक तुटलेली दिसते. पण मला असं वाटतं की या निमित्ताने जर का आपल्याकडे लेखी इतिहास असेल, आपल्या काकडे घराण्यासाठी वंशावळ जर का असेल, तर ही वंशावळ आपल्याला या निमित्ताने, या राज्यव्यापी मेळाव्याच्या निमित्ताने आपल्याला पुन्हा घडवता येईल का, याच्या दृष्टीवरून जर का विचार झाला तर मला असं वाटतं की सगळ्यांचा मेळ एकत्र बसेल. त्यामुळे गोष्ट न राहता खऱ्या अर्थाने आपण एकच आहोत हे आपल्याला नक्कीच सांगते. मला असं वाटतं की मराठा समाज यापेक्षा नाही तर काकडे घराण्याबद्दल सांगायचं झालं तर मला असं वाटतं की आपल्या मुलांचं भविष्यकाळ, आपलंही वर्तमान काळ आणि आपल्या मुलांचं भविष्यकाळ हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तो आपण घडवलाच पाहिजे. मी सारथीला MD होतो आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो सारथीच्या माध्यमातून मराठा समाजासाठी आणि कुणबी समाजासाठी फार मोठ्या प्रमाणात नवीन योजना पण केल्या आपण आणि अनेकांची अंमलबजावणीही केली. परदेशामध्ये ड्रायव्हर फार मोठ्या प्रमाणात लागतात. त्याच्यामुळे मला वाटतं तेव्हा काहीतरी जर्मनीची काहीतरी ऑर्डर होती की त्यांना काहीतरी 2 लाख ड्रायव्हर्स पाहिजे होते आणि त्याच्यामुळे आपण सरदार सूर्याजी काकडे यांच्या नावाने सारथीमध्ये योजना सुद्धा सुरू केली. आणि मला आपल्याला सांगायला आवडेल या निमित्ताने की शरद पवार साहेब आमच्या जेव्हा सारथीला आले होते त्याच्या सगळ्या योजना त्याच्यामध्ये आम्ही बाजी पासलकरांच्या नावाने पण केली, संताजी घोरपड्यांच्या नावाने केली होती, धनाजी जाधवांच्या नावाने केली होती, सूर्याजींच्या नावाने केली होती. आणि पवार साहेब नाही अरे खूप चांगलं झालं जेव्हा इथं काकडे असल्यामुळे सूर्याजी काकडेंची तरी आठवण ठेवली गेली. पण मला असं वाटतं की आठवण ठेवण्यापेक्षा लोकांच्या जिभेवर ते नाव राहावं यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपण विचार केला पाहिजे. आज राज्य शासनाच्या निमित्ताने खंबीर पाठिंब्यावर आज आपल्याला फार मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांच्या भविष्य काळासाठी आपल्याला सारथी संस्थेतून मोठी मदत मिळते. बघा कुठल्याही समाजामध्ये PhD झालेली किती मुलं आहेत याच्यावर त्या समाजाची विद्वत्ता ठरते. सारथी संस्थेच्या माध्यमातून PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या 2 वर्षासाठी एकूण 5 वर्ष अनुदान दिलं जातं. त्याला फेलोशिप म्हणतो आपण.
पहिले 2 वर्ष प्रत्येक महिन्यासाठी 42,000 रुपये त्या विद्यार्थ्याला PhD साठी दिले जातात आणि शेवटची 3 वर्ष दर महिन्याला 47,000 रुपये दिले जातात यासाठी की त्या विद्यार्थ्यांनी 5 वर्षात PhD पूर्ण केली पाहिजे. मला असं वाटतं की साधारणतः 18 ते 20 लाखाची मदत राज्य शासनाकडून आपल्याला मिळते. म्हणजे शेवटी असेल की PhD पण मिळते आणि अनुदान पण मिळतं. असा हा दुहेरी योग जर का आपल्याला साध्य करायचा असेल तर मला वाटतं की सारथी हे एक सोन्याचं माध्यम आहे. परदेशामध्ये जर का आपल्याला आपल्या मुलांना पाठवायचं असेल तर वर्षाला 30 लाख अशी 2 वर्षाची 60 लाखाचं अनुदान परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सारथी आपल्याला देतं. मागच्या वर्षी 75 मुलं गेली अशी वाटतं. सलग 3 ते 4 वर्ष आतापर्यंत 300 मुलं परदेशी गेलेली आहेत. प्रत्येकाला 60 लाखाचं अनुदान दिलं जातं. विमानाचा खर्चही दिला जातो आणि त्याचबरोबर जर का तुम्हाला परदेशात हे MS करण्यासाठी आहे, परदेशात PhD करायची असेल तर वर्षाला 40 लाख असे 4 वर्षांमध्ये 1,60,00,000 रुपये आपल्यासाठी उपलब्ध आहेत. फक्त एवढंच आहे की आपल्याला पुढे येऊन आपल्या मुलांना त्या मार्गाने पाठवायचं आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये MPSC आणि UPSC साठी सारथी सर्व मुलांना मदत करते. त्याच्यामध्ये UPSC साठी दिल्लीला इन्स्टिट्यूटची जी कोचिंग फी आहे 2 लाख रुपयाची ती सारथी संस्था भरते स्वतः आणि त्यानंतर तिथं राहण्यासाठी वर्षभरासाठी दर महिन्याला 13,000 रुपये सारथी संस्था त्या मुलाला स्कॉलरशिप देते. म्हणजे विचार करा एका वर्षाचे ते किती होतात? 1.5 लाख रुपये होतात. संस्थेची फी 2 लाख असं 3.5 लाखाची मदत सारथी मार्फत दिली जाते. त्याचबरोबर मेंटरशिप म्हणून प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण झाला तर मुख्य परीक्षेसाठी 50,000 रुपये ॲडिशनल दिले जातात आणि मुलाखतीसाठी 25,000 रुपये दिले जातात. प्लस मॉक इंटरव्ह्यूज घेतले जातात. मुख्य परीक्षेचा सरावही सारथी मार्फत घेतला जातो. दिल्लीला राहता येतं, पुण्यात राहता येतं आणि या माध्यमातून मराठा समाजातील मी असताना 112 मुलं IAS, IPS आणि IRS झाली होती. MPSCच्या माध्यमातून 750 मुलं मी असताना क्लास 1 आणि क्लास 2 झाली होती. उपजिल्हाधिकारी झाली, DYSP झाली, तहसीलदार झाले, BDO झाले, मुख्याधिकारी झाले. ही एक फार मोठी वाट आहे. मला असं वाटतं की या निमित्ताने काकडे परिवारातील अनेक मुलांनी या वाटेने गेलं पाहिजे आणि अनेकदा आम्ही पाहिलं की मुलं आई वडिलांचं ऐकत नाही. पण इथं म्हणून आम्ही त्याच्यावर सक्ती करतो. वर्गात बसलं पाहिजे, परीक्षा दिली पाहिजे आणि एवढे मार्क पडले तरच स्टायपेंड आम्ही देणार. मुलं बसतात, करतात आणि तुम्हाला सांगतो एकदा का IAS IPS झालं की त्याला मागे म्हणून बघावंच लागत नाही. म्हणजे विचार करा की खऱ्या अर्थाने शासन हे आपल्या आई वडिलांच्या पाठीशी उभी राहणारी एक संस्था आहे. कारण शेवटी प्रत्येक मुलावर होणारा 4 ते 4.5 लाखाचा खर्च हे राज्य शासन त्या विद्यार्थ्यांवर करत असतं. तेवढाच आपल्यावरचा भार कमी होतो. मगाशी आपण शेतीबद्दल बोललात, करायचे या मराठा समाजातील 77% लोकसंख्या ही शेतीवर आधारित आहे आणि या 77% लोकसंख्येपैकी 89% लोकसंख्या म्हणजे साधारणतः 71% लोकसंख्या यांचं वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे. आज जर का वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे म्हणजे महिन्याचं सरासरी किती झालं? 8,500 पेक्षा कमी महिन्याचं उत्पन्न आहे. काही जणांचं 4,000 महिन्याला असतं, काही जणांचं 6,000 असतं. जेवणासाठी किमान 3,500 रुपये महिन्याला लागतात. पण राहिलेल्या 2-2.5 हजारामध्ये आई वडिलांचं आजारपण बघायचं, मुलाला शाळेत पाठवायचं, का पाहुण्याची उजवस करायची, का आहेर द्यायचा, का रविवारचं काहीतरी चांगलं गोडधोड करायचं, का मोबाईलचं बिल भरायचं, याच्यामध्ये समाज अडकलेला आहे. पण हा चक्रव्यूह तोडायची जबाबदारी आपली आहे. आपण जर का मुलांना परतवू शकलो तर या चक्रव्यूहातून आपणच आपली वाट काढू शकतो, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांसाठी सारथी हा खऱ्या अर्थाने
सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे. तुमच्या काळामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात तुम्हाला त्याचा वापर करता येईल. दुसरे मला असं वाटतं की हे दुसरा विषय, तिसऱ्या कुणबी जातीच्या दाखल्याबद्दल आपण म्हटलं तर त्याच्यातून मी तुम्हाला सांगतो की जुन्या तहसील ऑफिसमध्ये जुनं जे जन्म आणि मृत्यूचं रजिस्टर आहे ते वेगळं असतं. त्याच्यामध्ये आपल्या गाव निहाय नोंदी आहेत, वर्षनिहाय तारीख निहाय नोंदी आहेत. फक्त ते मोडी भाषेत आहे. मी सांगलीचे जिल्हाधिकारी असताना मिरज तालुक्यामध्ये विचार कर कधीपासून नोंदी आहेत माहिती का? 1857 पासून नोंदी आहेत. म्हणजे आपलं पहिलं स्वातंत्र्य युद्ध ज्याला आपण संग्राम म्हणतो ते 10 मे 1857 ला झाला आणि तिथे आमच्याकडं 1 जानेवारी 1857 ची जन्माची नोंद आहे. आपल्या सगळ्यांचं हे जन्म मृत्यूचं रजिस्टरचं नोंद ही तहसील कार्यालयात असते. तिथं घ्या, तिथं कुणबी लिहिणं असेल तर कुणबी जातीचा दाखला आपल्याला काढता येतो. फक्त ती वंशावळ आपल्याला जुळवावी लागते आणि वंशावळ जुळवताना आपल्याला सातबारा उतारा आणि फेरफार यांचा आधार घ्यावा लागतो, ॲफिडेव्हिट घ्यावा लागतो. त्यामुळे प्रत्येक गावातून जर का तुम्हाला एक दोघा तिघांना जर का पहिल्यांदा जातीचा दाखला मिळाला कुणबी जातीचा, त्याची कास्ट व्हॅलिडिटी करून घ्यायची. कास्ट व्हॅलिडिटी झाली की मग इतरांनी फक्त तो माझा चुलत भाऊ आहे, तो माझा चुलता आहे, तो माझा चुलत चुलता आहे असं दोघांचं ॲफिडेव्हिट घेतलं की आपले ओबीसीचे दाखले आपल्याला मिळायला सुरुवात होते. पण ही आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे कारण ओबीसीसाठी 27% जागा राखीव आहेत. 100 27 आहेत आणि ओपन मधले 50 ओपन मधले आणि 27 ओबीसी मध्ये. किती मिळतात आपल्याला? 77% जागांमध्ये आपण खेळू शकतो. आज आपण फक्त 50% मध्ये खेळतो आणि हा खऱ्या अर्थाने त्यातून होणारा फायदा आहे. त्याचबरोबर इतर योजना आहेत. मला असं वाटतं की आजच्या या निमित्ताने दुसरे मला सांगावं वाटतंय की काकडे परिवार विकास मंच नावाचा जर का मंच आपल्याला स्थापन करता आला किंवा कुठलंही वेगळं नाव द्या पण त्याच्यात काकडे परिवार हा शब्द असावा असं मला वाटतं. याच्यामुळे काय होईल की आरोग्य, शिक्षण, रोजगार, विवाह, इतर काही मार्गदर्शन या सगळ्या गोष्टींसाठी हा मंच काम करू शकेल. मी पंढरपूरला प्रांताधिकारी होतो. तिथे जो पंढरपूरचा प्रांताधिकारी असतो तो विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा कार्यकारी अधिकारी असतो. तर तिथे पंढरपूरच्या बडवे आहेत. पंढरपूरच्या बडव्यांनी सुद्धा जुन्या काळापासून बडवे हितोपदेशक मंडळ नावाचं मंडळ स्थापन केलेलं आहे आणि त्याच्यात येणारा जो पैसा आहे तो त्या काळापासून ते लोकांचं आरोग्य म्हणजे मोठी ऑपरेशन्स, परदेशी जाणाऱ्या मुलांना मदत आणि इतर गोष्टींसाठी ते त्याच्याद्वारे मदत करतात. मला असं वाटतं की त्याचाच पायंडा जर का आपण इथे काकडे परिवार विकास मंच म्हणा किंवा कुठलेही नाव द्या पण त्या निमित्ताने जर का आपण सुरू करू शकलो तर ही एक लॉंग टर्मला राहणारी संस्था असते. म्हणजे मी नेहमी म्हणतो की माणसं गेली तरी चालतात परंतु आदर्श मरता कामा नये. ह्या संस्था आपल्यापेक्षाही मोठ्या होतात, आपल्या नंतर सुद्धा या कार्यरत राहतात आणि त्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या आयुष्यातलं 1 वर्ष तरी या संस्थेसाठी दिलं पाहिजे. दुसरे मला असं वाटतं की तुम्ही मगाशी जो मुद्दा उपस्थित केला तोच माझाही मुद्दा आहे की हा मेळावा आहे. पण मेळावा जरी असला तरी केवळ हा परिचयाचा नाही तर मला वाटतं आपण एक संकल्प केला पाहिजे. हा तो संकल्प हाच आहे की एक काकडे, एक कुटुंब आणि त्या सर्वांचं एकच ध्येय असलं पाहिजे. तर एकच ध्येय काय आहे ते आपण ठरवू. मला असं वाटतं की पहिल्यांदा स्मारक करायचं हे ध्येय ठेवू आणि हा संकल्प खऱ्या अर्थाने आज आपण जर का इथे केला तर निश्चितच आपल्या पुढची पावलं उचलता येईल. आणि या अनुषंगाने मला असं वाटतं की दरवर्षी हा मेळावा खूप घ्यावा. पण समजा आपल्याला मेळाव्यामध्ये काही अडचण आली तरी सुद्धा आपल्याला आपले सरदार सुर्याजी काकडे यांची तिथी आहे तुम्ही सांगितली, जन्मतिथी सांगितली तुम्ही, पण त्या तिथीला आपला जो इंग्रजी तारीख आहे ती आपण शोधून काढू. कारण कसं होतं ते पुढं मागं होतं आणि मग कोणाला कळत नाही आणि त्या दिवशी मग संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान, वृक्षारोपण घेऊन
शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटपाचं काम घेऊ, जलसंधारण कसले एक काम घेऊ, परंतु ते राज्यभर आपण घ्यायचं आणि नाव देताना सरदार सूर्याजी काकडे यांचंच द्यायचं. त्यांच्या जयंतीच्या दिवशी जर का आपण हे केलं आणि ती इंग्रजी तिथीप्रमाणे जर का केली तर मला असं वाटतं की एक ऊर्जित अवस्था आपल्याला येईल. वृक्षारोपण जरी केलं त्या दिवशी तरी चालेल, फक्त त्या झाडाची आपल्याला काळजी घ्यायला. आज आपण सर्वजण इथे आलात, आज तुम्ही माझा सत्कार केल्यानंतर मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. बराच वेळ झालेला आहे, मला वाटतं की तुम्हाला परत जायचंय आणि सुदैवाने महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे या निमित्ताने तुम्हाला सर्वांना मी अत्यंत यश चिंततो. आपण शेतकरी आहोत. लक्षात ठेवा, अख्खं जग पोटावर चालतं. अन्न, वस्त्र, निवारा ह्याच्यामध्ये पहिलं अन्न येतं आणि अन्न जर का नसेल तर हाहाकार होतो. अन्न पिकवणारे आपण आहोत, पण मला असं वाटतं की अन्न पिकवणाऱ्या बरोबरच जे काय आपण तयार करतो, जो शेतीमाल तयार करतो, त्यावर एखाद्या व्यापाराची विचारधारा वापरून त्या मालावर आपल्याला पुढचे 6 महिने अधिक पैसे कसे मिळतील या दृष्टिकोनातून जर का आपल्याला कौशल्य विकास करता आला तर मला असं वाटतं की आम्ही जे सांगलीला केलं होतं की चला शेतकऱ्यांना व्यापारी करूयात. ह्या माध्यमातूनच आपल्याला आपली प्रगती साधावी लागेल. पूर्वी आपण शेती आणि मुलुकगिरी या दोन्हीची सांगड करून आपल्याला श्रीमंती होती. इंग्रजांनी आपली मुलुकगिरी मारून टाकली आणि त्यामुळे शेतीवर आपल्याला श्रीमंती मिळाली नाही. आता मला असं वाटतं शेती आणि व्यापार अशी जर का सांगड घातली तर आपल्याच मालाला 3 महिन्यानंतर बाजारात विकण्यापेक्षा प्रोसेसिंग करा, पॅकेजिंग करा, काय म्हणतो त्याचं मार्केटिंग करा आणि त्याच्या प्रक्रिया करा आणि तोच माल पुढच्या वर्षभर आपल्याच ब्रँड कसा खपेल हे बघा. आणि आपल्यासाठी एक फार चांगला फोटो आहे, तो फोटो लावला आपल्या सगळ्या मालावर तर आपण सगळे एक होऊ एवढं नक्कीच होतो. मला असं वाटतं या मार्गाने आपण जाऊ. सर्व आयोजकांचंही मी अभिनंदन करतो, आभारी मानतो की खूप चांगला कार्यक्रम तुम्ही सर्वांनी कष्टाने प्रयत्नाने आयोजित केला. तुम्ही सर्वजण लांबून आला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.